पेट या संघाने नाणे कौल जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. चला दोन्ही संघांना विनंती असेल आपला 12वा खेळाडू या ठिकाणी पाठवून द्यायचा आहे. पिंपरखेड संघ आपला 12th मॅन. सर इथं कंपल्सरी आहे 12th मॅन आपल्याला. चला आयोजन कमिटीला विनंती असेल झाडू घेऊन 2 मिनिटं आतमध्ये जायचे. चला प्रमोद सेठ आपल्याला विनंती असेल लवकरात लवकर आपण जायचे तिथे. सलामीचे फलंदाज आपण या ठिकाणी पाहतोय. एका बाजूने असेल नवनाथ तर दुसऱ्या बाजूने असेल संग्राम. नवनाथ डोमे स्ट्राईक एंडवर दिसतोय आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज शिवा. पहिला चेंडू चांगला चेंडू होता. बॅटरला काहीसा समजू शकलेला नाहीये. निर्धाव चेंडू असेल डॉट चेंडू असेल. चांगली सुरुवात या ठिकाणी पेट संघ करताना दिसतोय. पाहूया पुढील चेंडू नवनाथ यांच्यासाठी शिवा यांचा. हो 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 शेणाची कपडे भांडाऱ्याचा नाद. चल फाकड्या उचल गिटा खणखणीत षटकार 6 धावा. फटका असा पहिला चेंडू या ठिकाणी समजू शकलेला नाहीये नवनाथला पण दुसऱ्या चेंडूवर शिवाला सीमारेषा दाखवली आहे. षटकार दाखवलाय. ही ताकद आहे मंडळी पिंपरखेड गावची. नवनाथ
ढोमणे यांची. हो, दुसरा चेंडू, चेंडू हवेत असेल, पाहूया काय होतंय. वाकडे तिकडे बावळीचा हिरवा हिरवा पाला, दूर दूर मारेगा षटकार लेकिन झुकेगा नहीं साला. दोन चेंडूवर बिग हिट खेळताना दिसतोय नवनाथ डोमे. या ठिकाणी शिवावर प्रचंड मोठं आक्रमण चढवलंय. या षटकाराच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचतोय 12. 3 चेंडू आणि 12 धावा. चांगली सुरुवात या ठिकाणी करताना दिसतोय नवनाथ. एका बाजूने शिवाला कमबॅक करणं गरजेचं असेल. पाहूया कशा पद्धतीचं कमबॅक आपल्या टीमसाठी करतोय. दोनही संघ मातब्बर समसमान ताकदीचा आहे. एक गाव एक संघाचे मातब्बर टीम आहेत. पाहूया, सामना मात्र रोमांचक होणार याच्यात काही शंका नाही. पाहूया पुढील चेंडू शिवायांचा. कशा पद्धतीचा चेंडू आतलतोय. पाहूया नवनाथ मात्र या ठिकाणी लगातार 2 षटकार खेळलाय. तिसरा षटकार मारणार का एका बाजूने शिवा कमबॅक करणार पाहणं गरजेचं आहे. पुढील चेंडू नवनाथने बॅट फिरवली. फाईन लेगला चेंडू होतोय फरार. येतोय खणखणीत चौकार. या चौकाराच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचतोय 16 धावा. अतिशय उत्कृष्ट पद्धतीची सुरुवात या ठिकाणी पिंपरखेड संघाची आपण या ठिकाणी पाहतोय. नवनाथ डोंबे या ठिकाणी तळपताना दिसतोय. शिवावर मात्र प्रचंड मोठं आक्रमण या ठिकाणी चढवलं गेलंय. शिवाला या ठिकाणी मी म्हणेल कमबॅक करणं गरजेचं आहे. पाहूया कशा पद्धतीचा चेंडू करतोय. पुढील चेंडू सन्मान दिलाय. 1 धाव या ठिकाणी पळून पूर्ण असेल. चांगली फिल्डिंग या ठिकाणी. 1 धाव पळून पूर्ण. एका धावेच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचतोय 17 धावा. आता मात्र स्ट्राईक एंडला येताना दिसतोय संग्राम पोकरकर. संघाचा संघ नायक आहे, कर्णधार आहे. पाहूया कशा पद्धतीची कामगिरी या ठिकाणी करणार. संग्राम यांनी आडव्या वाटणे फटका खेळलाय. चेंडू होतोय फरार. जातोय खणखणीत चौकार. भिडू दे साऱ्या गगना. पहिल्या ओव्हरचा या ठिकाणी समाप्ती होती आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचतोय बिनबाद 21 धावा. प्रचंड मोठं आक्रमण. दुसरं शतक टाकण्यासाठी विशाल गोलंदाजी मार्गीवर या ठिकाणी रेडी असेल. पाहूया कशा पद्धतीचं गोलंदाजी राहील विशाल यांची. पॉवर प्लेचं दुसरं शतक चालू असताना पहिल्या षटकामध्ये पिंपरखेड संघाने मात्र 21 धावा या ठिकाणी कमवल्यात. पाहूया दुसरं शतक. नवनाथ ढोमे स्ट्राईक एंडवर गोलंदाजी मार्कवर दिसतोय विशाल. पाहूया कशा पद्धतीची कामगिरी आपल्या संघासाठी या ठिकाणी करेल. वारंवार क्षेत्ररक्षण बदलण्याचं या ठिकाणी धोरण ठेवतोय विशाल.
पाहूया क्षेत्ररक्षणाप्रमाणे या ठिकाणी गोलंदाजी होईल का. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळायचा होता मात्र समजू शकलेला नाहीये. निर्धाव चेंडू असेल डॉट असेल. चांगल्या प्रकारचा चेंडू पहिला पेश केला विशाल यांनी. असेच काहीसे चेंडू या ठिकाणी विशाल यांना टाकावे लागतील आपल्या संघासाठी. नवनाथ डोमेसाठी ग्राउंड काही नवीन नाहीये मित्रांनो. या मैदानावर नवनाथ डोमे यांनी चांगली कामगिरी याआधी सुद्धा करून दाखवली आहे. तीच कामगिरी आजही या ठिकाणी साकारताना दिसतोय नवनाथ. विशाल यांचा आडव्या बॅटने फटका मारलाय. चेंडू जातोय वन बाउंस सीमारेषा पार येतोय खणखणीत चौकार. भिडू दे साऱ्या गगनात. नवनाथ मात्र थांबायला मागत नाहीये मित्रांनो. 7 चेंडू आणि 21 धावावर वैयक्तिक खेळतोय. चांगली कामगिरी या ठिकाणी संघाच्यासाठी या ठिकाणी नवनाथ डोमेची दिसतेय. पाहूया विशाल कशा पद्धतीने कमबॅक करेल. पुढील चेंडू विशाल यांचा. नवनाथ नवनाथ आणि नवनाथ शेणाजी कपडे भंडाऱ्याचा नाथ. चल फाकड्या उचल की टाक खणखणीत षटकार. नवनाथ या ठिकाणी तळपताना दिसतोय. थांबायला मागत नाहीये. वारंवार मोठे फटके खेळायला यशस्वी होतोय नवनाथ डोमे. एका बाजूने विशालवर सुद्धा या ठिकाणी दुसऱ्या शतकामध्ये आक्रमण चालू केलंय नवनाथ यांनी. विशाल यांना थोडंसं विचार करणं गरजेचं आहे. आपल्या संघासाठी चांगले चेंडू या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी विशालच्या माध्यमातून होते. पुढील चेंडू नवनाथ यांचं. नवनाथला गेलाय सीमारेषा बाहेर येतोय खणखणीत षटकार. फटका असा धावफलक जाऊन पोहोचतोय. 37 धावा बिनबाद 1.4. नवनाथ मात्र या ठिकाणी वैयक्तिक 9 चेंडू आणि 33 धावांवर खेळताना दिसतोय. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी. एका बाजूने आक्रमण चढवलंय नवनाथ यांनी. पुढील चेंडू बीट झालाय समजू शकलेला नाहीये. चांगला चेंडू निर्धाव चेंडू असेल डॉट चेंडू असेल. असेच काहीसे चेंडू आपल्या संघासाठी टाकणं गरजेचं असेल. पुढील चेंडू या ठिकाणी 1 धाव पळून पूर्ण असेल. शतकाची होती समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचतोय 38 धावा. पाहूया आता गोलंदाजी मार्कवर कोणच्यावर विश्वास दाखवणार आहे पेठ संघ. कोणता तो गोलंदाज असेल जो पेठ संघाला कमबॅक करण्यासाठी मदत करेल. पाहूया पुढील गोलंदाज कोणाच्या खांद्यावर कामगिरी सोपवली जाते संघाची. आणि गोलंदाज आहे अक्षय. पाहूया कशा पद्धतीची गोलंदाजी या ठिकाणी संघासाठी करतोय. तर स्ट्राईक एंडला असेल आक्रमक फलंदाज नवनाथ डोमे. एका बाजूनी नवनाथ डोंबे मात्र थांबायला मागत नाहीये. पाहूया अक्षय त्याला थांबवणार का. कशा पद्धतीचे चेंडू या ठिकाणी टाकतोय ते पाहणं तितकंसं गरजेचं आहे. पाहूया अक्षय यांचा नवनाथसाठी पुढील चेंडू.
पहिला चेंडू फाईन लेगला काढून दिलाय, फिल्डर मात्र दर्शक बनलाय, खणखणीत चौकार. भिडू दे या चौकाराच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचतोय 42 धावा आणि वैयक्तिक नवनाथ डोमे पोहोचतोय 12 बॉल आणि 38 धावांवर. या ठिकाणी प्रचंड मोठं पिंपरखेड संघाकडून तर्फे नवनाथ यांनी प्रचंड मोठं आक्रमण पेठ संघावर केलाय. अक्षय यांचा पाहूया पुढील चेंडू कशा पद्धतीचा असेल. पुढील चेंडू निर्धाव चेंडू असेल, काहीसं समजू शकलेला नाहीये नवनाथ यांना. असेच काहीसे चेंडू पेश करणं गरजेचं असेल पेठ संघाला. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय, असेच काहीसे चेंडू निर्धाव टाकणं गरजेचं आहे. इथं धावांना अंकुश लावणं गरजेचं आहे. तर एका बाजूने पिंपरखेड संघाचा नवनाथ थांबायला मागत नाहीये. पाहूया कोण कोणच्यावर पडतंय भारी. दोनही संघ मातबर संघ आहेत, एक गाव एक संघातले टॉपर संघ आहेत. पाहूया पुढील चेंडू ऑफ साईडला काढून दिलाय, एक धाव पळून पूर्ण असेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र या ठिकाणी चेंडू थांबतोय सीमा लगत. 2 धावा पळून पूर्ण असेल. दोन धावांच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचतोय 44 धावा. आतापर्यंत अक्षय यांनी 3 चेंडू 6 धावा खर्च केल्यात. चांगल्या चेंडू आतापर्यंत पेश केलेत. असेच काहीसे चेंडू इथून पुढे संघाला टाकणं गरजेचं असेल. पाहूया अक्षय यांचा पुढील चेंडू. स्ट्राईक एंडला असेल नवनाथ डोमे. वाईट चेंडू असेल, पंचांचे दोन्ही हात समांतर, चेंडू येतोय अवांतर. वाईट चेंडू असेल. गोलंदाजाची चुकली साईड. धाव संख्या जाऊन पोहोचते 45. लेग साईडला बॉल काढून दिला, एक धाव पळून पूर्ण असेल. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण तिथं पाहायला भेटतंय. फेकी उत्कृष्ट आहे. एक धावावर समाधान मानावं लागतंय. एका धावेच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचतंय 46 धावा. आतापर्यंत चांगलं शतक हाताळताना दिसतोय अक्षय. चांगली कामगिरी केली आपल्या संघासाठी. 4 चेंडू आणि 8 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. पाहूया उर्वरित 2 चेंडूवर काय करतोय. स्ट्राईक एंडला कर्णधार संग्राम पोकरकर स्ट्राईक एंडच्या माध्यमातून दिसतोय. पाहूया अक्षय वर्सेस संग्राम. संग्राम यांनी लेग साईडला बॉल काढून दिलाय. क्षेत्ररक्षक असेल, फील्ड होईल, तत्पर एक धाव पळून पूर्ण असेल. एका धावेच्या साह्याने धावफलक 47 धावा. पाहूया अक्षय यांचा पुढील चेंडू नवनाथ साठी. व्यत्यय. नवनाथ डोमे यांचा ट्रान्स अतिशय वेगळा असा ट्रान्स. पाहूया पुढील चेंडू अक्षय यांचा नवनाथ साठी. पुढील चेंडू लॉट केलाय समोरच्या दिशेने आणि खणखणीत षटकार. 6 धावा.
फटका नंतर धावफलक धावून पोहोचतोय 53 धावा. वैयक्तिक 16 चेंडू आणि 47 धावांची या ठिकाणी नवनाथ ढोमे यांची पारी. 3 रन या ठिकाणी 50 साठी बाकी आहेत. प्रचंड मोठं आक्रमण या ठिकाणी पेठ संघावर या ठिकाणी दिसून येत आहेत. पाहूया शिवा सांघिक चौथा आणि वैयक्तिक दुसरं शतक टाकण्यासाठी पुन्हा एकदा आमंत्रित केलंय शिवा यांना. संघांनी परत एकदा शिवा यांच्यावर या ठिकाणी विश्वास ठेवला आहे. पाहूया शिवा तशी कामगिरी करणार का. समोरच्या दिशेला स्ट्राईक एंडला असेल संग्राम पोकरकर. कर्णधार आतापर्यंत बॅट अजून चाललेली नाहीये, मात्र पाहूया कशा पद्धतीचे फटके खेळतायत. शिवा यांचा पुढील चेंडू संग्रामसाठी. या ठिकाणी लेग साईडला लॉट केलाय. क्षेत्ररक्षक असेल तिथे, क्षेत्ररक्षक खेळून होत आहे तोपर्यंत 2 धावा पळून पूर्ण असेल. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या ठिकाणी 3 धावा पळून पूर्ण असेल. एक शॉट असेल. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी केलं जातंय आपल्या टीमसाठी. 2 धावा नक्कीच या ठिकाणी वाचवल्या गेल्यात. पाहूया पुढील चेंडू शिवा यांचा. स्ट्राईक एंडला असेल नवनाथ ढोमे. आडव्या बॅटने फटका खेळलाय. चेंडू हवेत असेल, क्षेत्ररक्षक असेल, टिपतोय झेल, फलंदाजाचा संपतोय खेळ. नवनाथ ढोमे बॅक टू दी पवेलियन. बंडलकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. पाहूया कशा पद्धतीची कामगिरी राहील. मोठमोठाले फटके यांच्या ही बॅटमधून या ठिकाणी पाहायला येतील मित्रांनो, कारण त्यांना हे ग्राउंड काहीच नवं नाहीये. खूप स्पर्धा यांनी आपल्या बॅटच्या साह्याने या ठिकाणी गाजवल्या आहेत. जुनं जाणतं क्रिकेट यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला भेटेल. पाहूया आशुभाऊ स्ट्राईक एंडला, तर गोलंदाजी मार्कवर दिसतोय शिवा. सफलता मात्र या ठिकाणी संघाला नक्कीच निश्चित रूपाने मिळवून दिले शिवा यांनी. पाहूया पुढील चेंडू शिवा यांचा आशु यांच्यासाठी. कव्हरला बॉल ढकलून दिलाय. क्षेत्ररक्षक असेल तिथे तोपर्यंत 1 धाव पळून पूर्ण असेल. उत्कृष्ट फेकी. एका धावेच्या साह्याने धावफलक धावून पोहोचतोय 56 धावा. पुढील चेंडू शिवा यांचा संग्राम यांच्यासाठी. रिव्हरचा फटका खेळलाय. चेंडू हवेत असेल, क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू खाली टिपतोय झेल, फलंदाजाचा संपतोय खेळ. संग्राम पोकरकर यांचा विकेट. क्रिकेट
ट्रस्ट यांच्याकडून समालोचक अक्षय खरमळ यांच्यासाठी 151 रुपये. दादा आपलं हे हार्दिक अभिनंदन असेल. आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावा ही नम्र विनंती. स्कोअर या ठिकाणी जाऊन पोहोचतोय 56 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शाळेच्या पेपर चालू असल्यामुळे आवाज थोडासा कमी ठेवला आहे, त्याबद्दल प्रेक्षक राजांना दिलगिरी व्यक्त करतो. थोडंसं समजून घ्यायचं आहे, आपलंच ग्राउंड आहे, आपलंच या ठिकाणी खेळ चालू आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय आकाश बोंबे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी आपल्या संघासाठी करतोय. पाहूया शिवा यांनी आतापर्यंत आपल्या संघासाठी चांगली कामगिरी या ओव्हरमध्ये करून दाखवली. 2 विकेट आणि 2च धावा खर्च केल्या आहेत. पाहूया पुढील चेंडू आकाश यांच्यासाठी. चांगला चेंडू होता, कव्हरच्या दिशेला मारलाय क्षेत्ररक्षक, मात्र या ठिकाणी झेल टिपतोय आणि आकाश बोंबे यांची पारी या ठिकाणी समाप्त होताना दिसते. विकेटचं होतंय पतन. क्रिकेट म्हणजे आणि तीच गोलंदाजी साकारताना या ठिकाणी दिसतोय शिवा. 3 विकेट नक्कीच या ठिकाणी या ओव्हरमध्ये मिळवल्या आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय दीपक रायकर. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दीपक यांची राहील. आतापर्यंत उत्कृष्ट असे गोलंदाजी या ठिकाणी शिवा यांनी केली आहे. पहिल्या षटकामध्ये मात्र यांना नवनाथ ढोमे यांनी आसमान दाखवलं होतं, मात्र त्यांनी कमबॅक या ठिकाणी नक्कीच दाखवून दिलंय. कमबॅक काय असतं हे शिवाने या ठिकाणी दाखवून दिलंय. असंच कमबॅक करणं काहीसं क्रिकेटमध्ये गरजेचं असते असं मी म्हणेल. पाहूया स्ट्राईक एंडला दीपक रायकर, मोठमोठाले फटके खेळणारा बाहुबली या ठिकाणी दीपक रायकर या ठिकाणी स्ट्राईक एंडवर दिसतोय. पाहूया पुढील चेंडू ऑफ साईडला काढून दिला. क्षेत्ररक्षक असेल तिथे एक धाव पडून पूर्ण चेंडू फील्ड होतोय. एका धावेवर या ठिकाणी संतुष्टी. एका धावेच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचतोय. 57 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शिवाने मात्र या ठिकाणी उत्कृष्ट अशी गोलंदाजी या ठिकाणी दाखवली आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अजय यांना आमंत्रित केलंय. पाहूया कशा पद्धतीची कामगिरी अजय आपल्या संघासाठी करणार आहे. 5वं षटक टाकण्यासाठी अजय यांना आमंत्रित केलंय. 4 षटक आणि 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 57 धावा पिंपरखेड संघाच्या या ठिकाणी आतापर्यंत आहेत. अजूनही 2 षटकांचा सामना या ठिकाणी बाकी आहे. पाहूया किती धावा या ठिकाणी जोडतोय पिंपरखेड संघ आणि किती धावा रोखतोय पेठ संघ. पाहूया अजय यांचा पुढील चेंडू दीपक यांच्यासाठी. डायरेक्ट चेंडू, फुलटॉस चेंडू, वाकड्या तिकड्या बाबळीचा हिरवा हिरवा पाला, दूर दूर मारेगा षटकार लेकिन झुकेगा नहीं साला. फटका असा
पहिल्या चेंडूवर नो चेंडू आणि त्यावर षटकार दाखवलाय. पाहूया पुढील चेंडू फ्री हिट असेल. पुढील चेंडू समोरच्या दिशेला लॉट केलाय. क्षेत्ररक्षक असेल, फील्ड करेल. तत्पर एक धाव पळून पूर्ण. दुसरीचा प्रयत्न मात्र आशुभाऊ या ठिकाणी नकार कळवत आहेत. एका धावेवर संतुष्ट. अजय यांची गोलंदाजी पाहूया कशा प्रकारे या ठिकाणी गोलंदाजी करताना दिसतोय अजय. पहिला चेंडू न होता दुसऱ्या चेंडूवर चांगलं कमबॅक बघायला भेटलंय. पाहूया पुढील चेंडू. स्ट्राईक एंडला आशुभाऊ. पाहूया कशा पद्धतीचा सामना होईल. लॉट केलाय. क्षेत्ररक्षक असेल तिथे गोलंदाज. निर्धाव चेंडू असेल, कुठलीही धाव नसेल. तीन ओव्हर पर्यंत पाहिलं तर पिंपरखेड संघाचा मात्र एकतर्फी दबदबा होता. मात्र चौथ्या आणि पाचव्या ओव्हर मध्ये या ठिकाणी पेठ संघाचं कमबॅक पाहायला भेटतंय. अशाच प्रकारचं कमबॅक या ठिकाणी गरजेचं आहे. पुढील चेंडू परत एकदा निर्धाव चेंडू असेल. आशुभाऊ यांना अक्षरशः रोखून धरलंय अजय यांनी. काहीच समजू शकत नाही आशुभाऊ यांना. निर्धाव चेंडू टाकतोय अजय. अशाच प्रकारची कामगिरी या ठिकाणी पेठ संघाला करावं लागेल. तर एका साईडने आशुभाऊ यांना आपले हात खोलावं लागेल. या ठिकाणी लो स्कोरिंग सामने सुद्धा टाईट होतात, तर हाय स्कोरिंग सुद्धा चेस होतात. हे ग्राउंडचा इतिहास आहे. पुढील चेंडू एक धाव त्या ठिकाणी पळून पूर्ण असेल. दुसरीचा मात्र या ठिकाणी कुठलाही प्रयत्न दिसत नाहीये. तत्पर चेंडू फील्ड होतोय. एका धावेच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचतोय 66 धावा. या ओव्हरमध्ये रोखून धरायला यशस्वी ठरलाय अजय. पाहूया पुढील चेंडू कशा प्रकारे टाकतोय दीपक यांना. दीपकचा ब्लास्ट या ठिकाणी पाहायला भेटतोय. वन बाउंड चेंडू सीमारेषे पार. खणखणीत चौकार. भिडू दे. दीपक रायकरची बॅट बॉलायला लागली मित्रांनो. आता या ठिकाणी पहिल्या चेंडूवर षटकार खेळला होता, चौथ्या चेंडूवर चौकार आलाय. अशाच प्रकारची कामगिरी या ठिकाणी दीपक यांना करावं लागेल. पाहूया पुढील चेंडू अजय यांचा दीपक यांच्यासाठी. दीपक यांनी चेंडू लॉट केलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक असेल, मात्र झेल सुटलाय. एक धाव पळून पूर्ण असेल. असे झेल सोडणं मित्रांनो या ठिकाणी चूक करण्यासारखं आहे. पाचव्या ओव्हरची समाप्ती. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद. धावफलक 71 धावा. राहुल यांच्यावर जिम्मेदारी सोपवली आहे. पाहूया कशा पद्धतीची गोलंदाजी या ठिकाणी राहुल यांच्या माध्यमातून राहते. तर स्ट्राईक एंडला आक्रमक फलंदाज दीपक रायकर कशा पद्धतीची फलंदाजी या ठिकाणी करतोय. शेवटची ओव्हर असेल. हाणामारीचं शतक या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये टाकलं जात आहे. पाहूया.
पुढील चेंडू अवांतर चेंडू असेल, व्हाईट चेंडू असेल. गोलंदाजाची चुकली साईड आणि गेला वाईड. अथर्व पानमन सिनेमॅटिक्स, श्री साई इव्हेंट्स अँड डेकोरेशन खोडद. पाहूया पुढील चेंडू. दीपक यांच्यासाठी फटका फसलाय. या ठिकाणी झेल होतोय आणि दीपक यांची खेळी संपुष्टात येते मित्रांनो. क्रिकेट म्हणजे शेवटचा आणि अंतिम षटक या ठिकाणी चालू असताना या ठिकाणी धावा 4 चेंडूवर मात्र 2 धावा आतापर्यंत आल्या आहेत. पाहूया स्ट्राईक एंडवर आशुभाऊ असतील. व्हाईट चेंडू असेल, अवंतर चेंडू असेल. गोलंदाजाची चुकली साईड आणि गेला वाईड. अथर्व पानमन राहुल यांचा पुढील चेंडू आशु यांच्यासाठी. अजूनही शेवटच्या आणि अंतिम षटकामधले काही चेंडू बाकी आहेत. पहिल्या इनिंगचा खेळ चालू असताना आशुभाऊ यांना काहीसा चेंडू समजू शकलेला नाहीये. निर्धाव चेंडू असेल, व्हाईट लाईनवर चेंडू टाकला गेलाय आणि त्या ठिकाणी डॉट चेंडू असेल, कुठलीही धाव नसेल. राहुल यांनी आतापर्यंत जर पाहिलं तर 5 चेंडू आणि 3 धावा खर्च केल्या, त्यामध्ये एक व्हाईटची आहे. शेवटचा चेंडू या ठिकाणी लॉट केलाय. चेंडू होतोय 1 बाउन्स, फरार येतोय खणखणीत चौकार. भिडू दे
6 ओव्हरचा या ठिकाणी पहिल्या इनिंगचा खेळ संपतोय आणि 78 धावा या ठिकाणी पिंपरखेड संघाने जमवल्यात आणि 79 धावांचं टार्गेट या ठिकाणी पेठ संघापुढे ठेवलं आहे. चला दोन्ही संघांना विनंती असेल थोडंसं स्पीडअप करायचं आहे. तसंच सामन्यांचा आनंद या ठिकाणी प्रेक्षक राजे घेताना दिसत आहेत. त्यामध्ये अनिकेत गायकवाड उत्कृष्ट फोटोग्राफर यांचं या ठिकाणी अभिनंदन असेल. तसेच आपले गावचे फौजी अमित गायकवाड यांचं या ठिकाणी आगमन असेल. तसेच आपले खोडद गावचे जगदंबा पोटचे सर्व खेळाडू लाईनमन या ठिकाणी म्हणून काम करत आहेत, त्यांचं सुद्धा मनापासून हार्दिक अभिनंदन असेल. असंच सहकार्य या ठिकाणी आयोजन कमिटीला असू द्या असं मी म्हणेल. त्याचप्रमाणे जगदंबा पोर्ट्स असोसिएटचे संघ मालक डॉक्टर सतीश पानमन यांचं या ठिकाणी आगमन होतं आहे. आपलंही या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन असेल, आभार असेल. चला थोडंसं स्पीडअप करणं गरजेचं आहे. दोन्ही टीम संघांना विनंती असेल. पिंपरखेड संघ आपल्याला विनंती असेल आपण क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे. चला सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल करायचे. पेठ संघांना विनंती असेल. पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी संपला आहे आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर या ठिकाणी धावफलक 78 आहे. 79चा पाठलाग करताना या ठिकाणी पेठ संघ दिसेल. पाहूया कशा पद्धतीचा सामना या ठिकाणी रंगतोय हे पाहणं तितकंच गरजेचं असेल. कुठलाही सामना सोपा किंवा अवघड नसतो. चला विनंती असेल सलामीचे फलंदाज लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल करायचे. कुठलाही वेळ घेऊ नका. पेठ संघाला विनंती असेल.
सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. स्ट्राईक एंडला असेल विशाल आणि नॉन स्ट्राईक एंडला सुद्धा असेल विशाल. दोनही विशाल या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना दिसत आहेत. पाहूया विशाल विशाल सामना करणार का विशाल. तसेच गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आकाश बोंबे. पाहूया कशा पद्धतीची कामगिरी या ठिकाणी आकाश करतोय. 79 धावांचं टार्गेट या ठिकाणी ठेवलं गेलंय. ते कशा पद्धतीने पार पडणार की रोखलं जाणार हे पाहणं तितकंच गरजेचं असेल. पॉवर प्लेचं पहिलं षटक सामन्याला होतीये सुरुवात. पाहूया कशा पद्धतीने टाकतोय आकाश. स्ट्राईक एंडला असेल विशाल. पहिला चेंडू या ठिकाणी काढून दिलाय ऑफ साईडला. क्षेत्ररक्षक थोडंसं खराब असेल. तत्पर एक धाव पळून पूर्ण. दुसरी पण 2 धावा पळून पूर्ण असतील. दोन धावा या ठिकाणी पळून पूर्ण केल्यात. पाहूया दुसऱ्या चेंडू आकाश यांचा. पुढील चेंडू आकाश यांचा विशाल यांच्यासाठी. चेंडू हवेत असेल. क्षेत्ररक्षक मात्र या ठिकाणी बीट होतोय. एक धाव पळून पूर्ण असेल. खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. तत्पर दुसरी धाव सुद्धा पळून पूर्ण असेल. असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी सुधारणं गरजेचं असेल पिंपरखेड संघाला. एका धावेचं रूपांतर या ठिकाणी 2 धावांमध्ये करताना दिसतंय पेठ संघ. आतापर्यंत पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहिलं तर आकाश यांनी 2 चेंडू चांगले पेश केलेत. पाहूया तिसरा चेंडू. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता मात्र या ठिकाणी क्लीन बोल्ड केलाय विशाल यांना. क्रिकेट म्हणजे बॉम्बे या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर होता. ती विकेट या ठिकाणी मिळवून त्यांनी संघासाठी दिली आहे. विशाल या ठिकाणी बाद होतोय आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी शिवा मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी शिवा आपल्या संघासाठी करतोय. संघाने मात्र या ठिकाणी एक फलंदाज मात्र गमावलाय. आकाश बोंबे यांना चांगल्या पद्धतीची विकेट या ठिकाणी निश्चित रूपाने भेटली आहे. पाहूया कशा पद्धतीची गोलंदाजी या ठिकाणी करतोय आकाश. आतापर्यंत उत्कृष्ट गोलंदाजी करताना दिसलाय. पाहूया पुढील चेंडू आकाश यांचा शिवासाठी. चेंडू समोरच्या दिशेला लॉट केलाय. क्षेत्ररक्षक असेल तिथे नवनाथ फील्ड करतोय. तत्पर एक धाव पळून पूर्ण असेल. आतापर्यंत जर पाहिलं तर अक्षरशः रोखून धरलंय आकाश यांनी. मोठा फटका आतापर्यंत खेळून दिलेला नाहीये पेठ संघाला आणि एक विकेट मात्र या ठिकाणी नक्कीच त्याने मिळवली आहे. पाहूया कशा पद्धतीची गोलंदाजी या ठिकाणी राहील आणि कशा पद्धतीचं कमबॅक या ठिकाणी पेठ संघ करतोय. 79चा पाठलाग या ठिकाणी निश्चित रूपाने करायचा आहे. जगदंबा स्पोर्ट्स असोसिएट यांचे संघ मालक श्री माननीय सतीश भाऊ डॉक्टर सतीश भाऊ पानमंद यांचं या ठिकाणी आगमन आहे. सरांना विनंती असेल व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं. आपलं आभार असेल, अभिनंदन असेल. काय चेंडू या ठिकाणी पेश केलाय.
आतापर्यंत 5 चेंडू टाकलेत, मात्र पाहूया पुढील चेंडू. मिस टाइम स्ट्रोक, मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षक भिडलेत. एक धाव पळून पूर्ण असेल, तत्पर दुसरी धाव सुद्धा पळून पूर्ण असेल. एका ओव्हरची समाप्ती आणि एका ओव्हरच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 7 धावा या ठिकाणी पेठ संघाच्या असतील. तर गोलंदाजी मार्कवर विकास दाभाडे. पाहूया कशा पद्धतीची गोलंदाजी या ठिकाणी करतोय. तर दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर पेठ संघाला या ठिकाणी अद्यापपर्यंत मोठा फटका खेळून दिलेला नाहीये. ते मोठे फटके खेळणार कोण, आता मात्र प्रश्नचिन्ह नक्कीच संघापुढे उभं राहिलं असेल. पाहूया पुढील चेंडू विकास यांचा शिवा यांच्यासाठी. हो, शिवानी आणि या ठिकाणी फाईन लेगला चेंडू काढून दिलाय. चेंडू होतोय फरार, जातोय खणखणीत चौकार. ज्या मोठ्या फटक्यांची गरज आहे संघाला, ते फटका या ठिकाणी पहिला येताना दिसतोय. असेच फटके शिवा यांच्या बॅटमधून येणार का, हे पाहणं तितकंच गरजेचं असेल. पाहूया विकास. पुढील चेंडू लांब ठेवण्याचा प्रयत्न होता आणि यशस्वी. निर्धाव चेंडू असेल, कुठल्याही प्रकारची धाव नसेल. कमबॅक नक्कीच या ठिकाणी केलंय. पहिल्या चेंडूवर चौकार आला होता, पण दुसऱ्या चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव पेश केलाय. काय चेंडू पेश करतोय मित्रांनो, निर्धाव चेंडू असेल. शिवाला काहीच चेंडू समजू शकत नाहीये. पाहूया कशा प्रकारची कामगिरी राहते शिवा यांची. मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. पॉवर प्ले मध्ये थांबून धरलंय. समोर येऊन झेल मात्र या ठिकाणी ड्रॉप झालाय. फेकी थोडीशी खराब, मात्र तत्पर एकच धाव पळून पूर्ण असेल. एका धावेच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचतोय 12 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी पेठ संघ करतोय. स्ट्राईक एंड असेल विशाल. विकास यांचा पुढील चेंडू. मोठे फटके खेळणं या ठिकाणी गरजेचं असेल मी म्हणेल पेठ संघाला. ते मोठे फटके खेळणार का, पाहूया. चेंडू हवेत असेल, क्षेत्ररक्षक असेल, फील्ड होतोय, तत्पर एक धाव पळून पूर्ण असेल. अद्याप पेठ संघाला अक्षरशः जखडून ठेवलंय. कुठलाही मोठा फटका या ठिकाणी खेळून देत नाहीये विकास. एक बाउंड्री आली होती पहिल्या चेंडूवर, मात्र त्या लगत 2 निर्धाव आणि 2 सिंगल. काय गोलंदाजी करतोय, पाहूया पुढील चेंडू विकास यांचा. उत्कृष्ट थर्ड अंपायर कॉल असेल वाईट साठी. फेअर डिलिव्हरी असेल. षटकाची होती समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचते 13 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये.
सांघिक तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक टाकण्यासाठी आकाश बोंबे गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा रेडी. पहिलं षटक तर अप्रतिम टाकलं होतं आकाश यांनी. पाहूया कशा पद्धतीचं षटक या ठिकाणी आकाश आपल्या संघासाठी परत आठळतोय. तर एका बाजूने पेठ संघ झुंज देतोय धावांसाठी. पाहूया पुढील चेंडू लोट केलाय. शेणाची कपडे भंडाऱ्याचा नाद. चल फाकड्या उचल की टाक. खणखणीत षटकार. फटका पाहायला भेटलाय प्रेक्षकांना. पाहूया विशाल यांची बॅट आता तळपताना दिसते. तर ती बॅट तशीच तळपणार का? आकाश यांच्यावर केलेलं आक्रमण आहे. पुढील चेंडू निर्धाव चेंडू असेल, डॉट चेंडू असेल. कमबॅक या ठिकाणी आकाश नक्कीच करताना दिसतोय. पाहूया पुढील चेंडू आकाश यांचा विशालसाठी. पुढील चेंडू समजू शकलेला नाहीये विशाल यांना. निर्धाव चेंडू असेल. उत्कृष्ट गोलंदाजी या ठिकाणी पेश करतोय आकाश. पेठ संघाला अक्षरशः जखडून ठेवलंय. मी त्यांना जरूर सांगेल, नहीं चलेगा एक और दुक्का, मारना पडेगा चौकार छक्का. या ठिकाणी मित्रांनो चौकार आणि षटकारांची आतिषबाजी तुम्हाला निश्चित रूपाने करावं लागणार आहे. पुढील चेंडू आकाश यांचा. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू. विशाल यांना अक्षरशः चेंडू समजू शकत नाहीये. एका बाजूने डॉट चेंडूंची मालिका आकाश पेश करताना दिसतोय. पहिल्या चेंडूवर षटकार निश्चित रूपाने खाल्ला होता, पण त्यानंतर 3 चेंडू डॉट आहेत. पुढील चेंडू लॉट केलाय लेग साइडला. क्षेत्ररक्षक असेल तिथे. फील्ड होतोय तत्पर. एक धाव पळून पूर्ण असेल. एका धावेच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचतोय 20 धावा. अतिशय संत गतीने या ठिकाणी धावा येताना आपल्याला दिसत आहेत. पिंपरखेड संघाने आतापर्यंत जर पाहिलं तर सामन्यामध्ये मजबूत पकड आतापर्यंत तरी आहे. पाहूया अजूनही सामना कोणत्याही मोमेंटला फिरू शकतो. तो सामना शिवा आणि विशाल या ठिकाणी फिरवणार का, पाहणं तितकंच गरजेचं आहे. पाहूया आकाश यांचा. शिवा यांच्यासाठी पुढील चेंडू. फटका सजवलाय, मात्र क्षेत्ररक्षक असेल तिथे. एक धाव पळून पूर्ण. एका धावेवर संतुष्ट. ओव्हरची होती समाप्ती. ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड जाऊन पोहोचतोय 21 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. विकास गोलंदाजी मार्कवर दिसतोय. पहिला चेंडू फाईन लेगला काढून दिलाय. एक धाव पळून पूर्ण असेल. या ठिकाणी एक सिंगल डबल
असा खेळ चालू आहे पेठ संघाचा. या ठिकाणी मोठे फटके मारून देत नाही आहे पिंपरखेड संघ. अक्षरशः जकडून ठेवलंय. पाहूया पुढील चेंडू विकास यांचा. मोठा फटका खेळायचा आहे, मोठा फटका खेळायचा आहे, मात्र निर्धाव चेंडू असेल. कुठलाही बॅट आणि बॉलचा संपर्क या ठिकाणी होत नाहीये. समीकरण जर पाहिलं तर 16 चेंडू आणि 57 धावांची गरज या ठिकाणी अजूनही असेल पेठ संघाला. पुढील चेंडू परत एकदा निर्धाव असेल. काय गोलंदाजी या ठिकाणी पाहायला भेटते विकास यांची. उत्कृष्ट पद्धतीची गोलंदाजी. अक्षरशः बांधून ठेवलं विशाल यांना. पुढील चेंडू, चेंडू हवेत असेल, मात्र नोंद त्या ठिकाणी फिल्डर नसेल. एक धाव पळून पूर्ण असेल. एका धावेच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचतंय 23 धावा. आतापर्यंत जर पाहिलं तर पिंपरखेड संघाने मजबूत पकड सामन्यामध्ये नक्कीच मिळवली आहे. पुढील चेंडू निर्धाव चेंडू असेल. कुठल्याही प्रकारच्या धाव या ठिकाणी येताना दिसत नाहीये. निर्धाव चेंडूंची मालिका या ठिकाणी पाहायला भेटते पिंपरखेड संघाकडून. फाईन लेगला चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू जातोय वन बाउंस सीमा रेषा पार. येतोय खणखणीत चौकार. भिडू दे. सत्तावीस धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आतापर्यंत जर पाहिलं तर पिंपरखेड संघ मजबूत स्थितीमध्ये सामन्यामध्ये दिसताना येतोय. गोलंदाजी मार्कवर 5वं षटक टाकण्यासाठी आमंत्रित केले निखिल दाभाडे यांना. पाहूया आतापर्यंत तरी उत्कृष्ट कामगिरी राहिली आहे पिंपरखेड संघाकडून. या षटकामध्ये काय होतंय. समीकरण जर पाहिलं तर 12 चेंडू आणि 52 धावांची गरज असेल. 26-26चं समीकरण या ठिकाणी बनलंय. पाहिलं तर अवघड, पाहिलं तर सोपं. क्रिकेटमध्ये कुठलाच खेळ कधी कोणत्या दिशेला फिरेल हे सांगू शकत नाही. पाहूया पुढील चेंडू. पहिल्या चेंडूवर मिस टाइम स्ट्रोक, मात्र त्या ठिकाणी फिल्डर नाही आहे. तत्पर एक धाव पळून पूर्ण असेल. समीकरण वारंवार बदलतंय. 11 चेंडू आणि 51 धावांची गरज असेल. कुणाचं घड्याळ हरवलं असेल तर या ठिकाणी समालोचन कक्षाशी येऊन ओळख पटवून या ठिकाणी घड्याळ घेऊन जायचंय. पुढील चेंडू कव्हर ड्राईव्ह मारलाय. त्या ठिकाणी दर्शक बनेल फिल्डर आणि खणखणीत चौकार. भिडू दे. पाहूया निखिल यांचा पुढील चेंडू शिवा यांच्यासाठी. निर्धाव चेंडू असेल. शिवाला काहीचा चेंडू समजू शकलेला नाहीये. निर्धाव चेंडू असेल.
समीकरण वारंवार बदलतंय. 9 चेंडू आणि 47 धावांची गरज असेल अजूनही संघाला. सामना थोडासा समोरच्या दिशेने चेंडू लॉट केलाय. क्षेत्ररक्षक येईल तिथे नवनाथ फील्ड करतोय तत्पर. एक धाव पळून पूर्ण असेल. सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते 33 धावा. अजूनही 8 चेंडू आणि 46 धावांची गरज संघाला नक्कीच असेल. त्या धावा बनवणार कोण हा सुद्धा प्रश्न संघाला पडला असेल. पुढील चेंडू समोरच्या दिशेला लॉट केलाय. क्षेत्ररक्षक असेल तिथे. एक धाव पळून पूर्ण असेल. सिंगल सिंगल आणि फक्त सिंगल या ठिकाणी पाहायला भेटते. अजूनही 7 चेंडू आणि 45 धावांची गरज. पाहूया पुढील चेंडू. फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक असेल तिथे. एक धाव पळून पूर्ण असेल. एका धावेच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचतोय 35 धावा. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 35 धावा. सहा चेंडू आणि 44 धावांची गरज असेल. पहिल्या चेंडूवर सीमारेषा दाखवली आहे. खणखणीत षटकार असेल या ठिकाणी. फटका असा बॅट्समन नेमका आहे. सौरभ. एक धाव पळून पूर्ण असेल. फिल्डर येतोय तत्पर. दुसरी धाव पळून पूर्ण असेल. सामन्यामध्ये काहीशी पाहिली तर औपचारिकता मात्र या ठिकाणी उरली आहे. एकतर्फी सामना या ठिकाणी चालू असताना पिंपरखेड संघाकडे झुकताना दिसतोय. 4 चेंडू आणि अजूनही 36 धावांची गरज असेल. ब्लॉक होल मारा. डॉट चेंडू असेल. निर्धाव चेंडू असेल. सौरभ यांना काहीसा समजू शकलेला नाहीये. पाहूया पुढील चेंडू. पप्पू यांचा. वाईट चेंडू असेल. गोलंदाजाची चुकली साईड आणि गेला वाईड. अथर्व पानमन सिनेमॅटिक.
पाहूया पुढील चेंडू. परत एकदा अवंतर चेंडू असेल, वाईट चेंडू असेल. गोलंदाजाची चुकली साईड. पाहूया पुढील चेंडू कशा प्रकारे आतलतोय. डायरेक्ट चेंडू दिलाय. चेंडू होतोय फरार, येतोय खणखणीत चौकार. भिडू दे साऱ्या गगन. फटका असा धुवाधार. मी म्हणेल आतापर्यंत हा सौरभ होता कुठे. ज्या वेळेस संघाला गरज होती त्यावेळेस या ठिकाणी खेळाडू नव्हता. मात्र जसा सौरभ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय तसा त्याने या ठिकाणी आक्रमण सुरू केले. 5 चेंडू आणि 18 धावांवर खेळताना दिसतोय सौरभ. पाहूया पुढील चेंडू. समोरच्या दिशेने लॉट केलाय. चेंडू होतोय फरार, येतोय खणखणीत चौकार. भिडू दे साऱ्या